ठरलं तर मग मालिकेच्या 26 फेब्रुवारीच्या प्रोमोमध्ये एकापेक्षा एक धक्कादायक घडामोडी पाहायला मिळणार आहेत. नागराजला जन्मठेपेची शिक्षा झालेली असते. तुरुंगात त्याला भेटायला प्रिया जाते, पण नागराज संतापाने पेटलेला असतो. तो प्रियाला थेट धमकी देतो, माझ्या हातून महिपत तर मरणारच आहे, पण तूही वाचणार नाहीस. हे शब्द ऐकताच प्रियाच्या पायाखालची जमीन सरकते आणि ती प्रचंड घाबरते. दरम्यान सुभेदारांच्या घरी आनंदाचं वातावरण असतं, पण अचानक रूममधून सचिन आणि अस्मिता बाहेर येताना दिसतात. सचिनला पाहून प्रताप संतापतो, हा माणूस घरात काय करतोय? अर्जुनही प्रश्न विचारतो, याला डॅडने घराबाहेर काढलं होता ना, मग हा आत आला कसा? आणि अस्मिताईसोबत काय करतोय? तेव्हा अस्मिता सगळ्यांसमोर मोठा निर्णय जाहीर करते, मी आणि सचिनने पुन्हा एकदा नव्याने आयुष्य सुरू करण्याचं ठरवलं आहे. मी माझं लग्न मोडणार नाही. याच दरम्यान अर्जुन आणि सायली त्यांच्या खोलीत जातात. सायली अर्जुनला एक थेट प्रश्न विचारते, तुम्ही कोर्टात दाखवणार होतात ते फोटो, त्यांचा महिपतवर इतका परिणाम का झाला? कसले फोटो होते ते? हा प्रश्न ऐकताच अर्जुन क्षणभर थबकतो, कारण हे सत्य त्याने सायलीपासून लपवून ठेवलं असतं. महिपतसोबत केलेली एक गुप्त डील त्याच्या मनात दडलेली असते. आता पुढे काय होणार? अर्जुनचं गुपित उघड होणार का? नागराजची धमकी खरी ठरणार का? हे सगळं पाहण्यासाठी पाहत रहा मालिका. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.